वाचे विठ्ठल गाईनं नाचत नाचत पंढरी जाईन। अवघड दिवे घाट पार करून पालखी सासवड मुक्कामी आहे। अवघड दिवे घाट पार केल्यानंतर आता माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी दाखल झाली आहे। आज दिवसभर पालखी संत सोपान काकांच्या सासवडमध्येच असणार आहे। सासवडकरांचा पाहुणचार घेऊन उद्या माऊलींची पालखी जेजुरीकडे प्रस्थान करेल। अवघड दिवे घाट पार करत आता माऊलींची पालखी सासवडमध्ये मुक्कामी झालेली आहे। लाखो वारकरी माऊलींच्या पालखीसोबत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले। आणि आता आपण थेट जाणार आहोत हा वारीचा अनुभव घेण्यासाठी। आपल्यासोबत आपला वारी मित्र संदीप पाठक जोडलेला आहे। संदीप, दिवे घाटाचा खरं तर हा प्रवास खूप अवघड असतो आणि हा प्रवास करून आता सगळे सोपान काकांच्या सासवडमध्ये मुक्कामी झालेले आहेत। कसं वातावरण आहे, कसा उत्साह आहे? दोन मिनिटं थांबा। लाईव्ह सुरू झालंय का? संदीप, आपण आता सध्या ऑन एअर आहोत आणि आपण पाहतोय वारकऱ्यांचा उत्साह बघतोय। दिवे घाटातला हा कठीण प्रवास सगळ्यांनी करत आता सासवडमध्ये ही पालखी मुक्कामी झालेली आहे। कसा वातावरण आणि कसा उत्साह पाहायला मिळतोय? हो, काल पुण्यावरनं वारकरी निघाले। 2 दिवस पुण्यामध्ये मुक्काम होता आणि दिवे घाट चढून लाखो वारकरी सासवडमध्ये आलेले आहेत। आज सासवडला मुक्काम आहे आणि उद्या जेजुरीकडे रवाना होणार आहे माऊलींची पालखी। पण आजचं वैशिष्ट्य असं आहे की सासवडमध्ये म्हणजे उद्या माऊली निघतात आणि आज सोपान काकांची पालखी निघते आणि मी भिवरी गावामध्ये आहे। इथे सोपान काकांच्या पालखी सोबत जे वारकरी असतात, जो दिंडी क्रमांक 13 आहे भिवरी गावाचा, तर ते सगळे वारकरी आणि ती दिंडी मी थांबून ठेवलेली आपल्या लाईव्ह साठी। संदीप, तिथल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधू शकता का? कारण त्यांचा उत्साह खरंच सगळ्या प्रेक्षकांना देखील अनुभवायचा आहे। वारकऱ्यांसोबत संवाद साधणार आहे। इथली जी माहिती आहे, इथली जी दिंडी प्रमुख आहेत त्यांनाही विचारूया, भिवरी गावाबद्दल विचारूया। जरा आम्हाला जरा सांगा दिंडीबद्दल, गावाबद्दल, वारीबद्दल। कामागाशी कोण बोलले? या माऊली। आमची दिंडी आम्ही गावाने 15 वर्ष झालं चालू केलेली आणि आमचे गावचे सगळी एकी असल्यामुळं लोकवर्गणीतून आमचे ह्याचे काम चालू आहे। पंढरपूरला भक्ती निवास चालू आहे। कमीत कमी 1 कोटीचे काम चालू आहे। काम उरकत आलेलं आहे। आता शेवटच्या टप्प्यात आहे, फक्त फरशा आणि कलर राहिलेला आहे। वा वा वा, म्हणजे भक्त निवास बांधतात पंढरपूरला आणि 1 कोटीचा निधी आहे। गाव वर्गणीतून गोळा केलेला निधी येतो। कसं आहे? गाव वर्गणीतून, गावाच्या वर्गणीतून त्यांनी 1 कोटी निधी उभा केलेला भिवरीमध्ये आणि पंढरपुरामध्ये वारकऱ्यांची सोय व्हावी म्हणून भक्त निवास बांधलेला आहे। या 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 बोला। कसं वाटतंय? पण वारीमध्ये कसं वाटतंय आता? वारी म्हणजे खरं आनंदमय सोहळा आहे। मी आमच्या वडिलांच्या नंतर सोपान काका ते पंढरपूर पायी वारी जवळजवळ आता 4 वर्षे। गाडीत बसायचं नाही, पाऊस असो ऊन असो, परंतु दिवसभर चालल्यानंतर जो आपण इथं शेतात किंवा कुठं काम करतो, क्षीण येतो। इरभळ जरी चाललं तरी क्षीण येत नाही। खऱ्या अर्थाने ते पांडुरंगाची कृपा असती। आणि भिवरी गाव हे जवळजवळ आता बरेच जणांनी सांगितले की 25 वर्ष बिनविरोध आहे आणि त्यामुळे इथं जवळजवळ 400 वारकरी हे चतुर्मुख दिंडी सोहळा या माध्यमातून सोपान काकाच्या 13 नंबर रथाच्या पुढे। आणि महिलांना विचारूया, महिला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी आहेत। ताई, तुम्हाला कसं वाटतंय? आणि भिवरी गाव अग्रेसर आहे पालखीच्या पुढे। मी वारीमध्ये जात नाही, पण माझे सासू सासरे आता जवळपास 10-12 वर्ष झालं वारी करतात। त्यांना सोडण्यासाठी आम्ही पुण्यावरून इथे येतो। पण त्यांच्या असं वाटतं इथून असंच पुढे चालत जाऊ, कधीतरी तो पण दिवस नक्कीच येईल। आणि 1-2 झाले तुमच्या रील बघते मी इन्स्टाला, खूप छान वाटतंय। लोक पुण्यामध्ये हसण्यासाठी हास्य क्लब जॉईन करतात, पण या वारीत गेल्यावर आपोआप हसू येते। लोक हास्य क्लब जॉईन करतात। आणि इकडे माऊली, इकडे बघा ताई, तिकडे बघा, कसं वाटतंय? अतिशय सुंदर वाटतंय। जन्म आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय। जन्म आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय। वा वा वा। वारी म्हणजे अतिशय खूप सुंदर आहे। प्रत्येकाने जन्मात येऊन एक तरी वारी करावी। वा, टाळ्या
खरंय संदीप, एक तरी वारी प्रत्येकाने करावी असं या जन्माला वारकऱ्यांचं म्हणणं वारी आहे. करावी. मनामध्ये आपल्या विठुरायाच्या भेटीची आस घेऊन हे सगळेच जण मार्गस्थ झालेले. तुम्ही सुद्धा ही वारी जगताय आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत हा वारीचा उत्साह पोहोचवताय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.